रामकृष्ण हरी माऊली. माऊलीच्या आजच्या आळंदीचा हा जो काय महाक्षेत्र ऊर्जा सोहळा आहे, त्या निमित्ताने आम्ही माऊलींच्या संजीवनी समाधी क्षेत्र, त्याच्यानंतर इंद्रायणी, आणि आता आम्ही मला वाटते रात्रीचे किती वाजले आता दादा अंदाजे उमेश आता वाजले 12:30चा वेळ होऊन गेलेला आहे, पावणे एक झालेला आहे. आणि आम्ही आमची गाडी पार्क केली गोशाळेच्या इथे, अर्थात त्यांनी पण परवानगी दिल्यामुळे गोशाळा, त्यांना आम्ही सांगितलं 1 तास येतो, पण आम्ही जवळजवळ 6 तास उलटून गेले तरी आम्ही आलो म्हणून गेट बंद झाले गोशाळेचे. आणि ते बरोबर आहे नियमाप्रमाणे. पण आम्हाला हे माऊली सुमित दादा माऊली बरोबर, त्यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे, उत्तम प्रकारे ते करत आहेत, त्यांना उत्तम प्रकारे परिवार आहे. आणि ते आम्हाला गाडीत बसवलं आणि त्याच्यानंतर आम्ही बरंच त्यांना फिरवलं. आणि त्याच्यानंतर माऊलींच्या आपल्या नाथांच्या झोपडीकडे ते आलेले आहेत आणि फार गोड परिवार त्यांचा आहे. चरोलीच्या ठिकाणी ते राहतात आणि काही दिवसानंतर ते 4 व्हीलर घेणार आहेत, म्हणजे तेही आपल्याला सेवा ती त्यांची मिळणार आहे. अल्लाह ना, म्हणजे आपल्या ताफ्यामध्ये असे माऊली दाखल झाले. म्हणजे कधी कधी माऊली आपल्यासाठी जे काय करते ना, त्याचा फक्त आपल्याला अर्थ समजत नाही. आता एखाद्याने काय केलं असं धडकन म्हणजे हादरा घेतला, सॉरी गाडी माझी नाही, गाडी लॉक झाली. आता तुम्ही 1 तास सांगितलं, त्या विचाराने आपल्या फ्री ऑफ चार्जमध्ये लावायला दिलं, आपण 6 तास आलो नाही, ते माझी चूक आहे म्हणून क्षमस्व परमेश्वर. पण उद्या पहाटे गाडी ती आपल्या घ्यायला जायला पाहिजे, कारण का तिथे बिचारा गाईंना कडब्याचे ट्रक येतात, कडबा का चारा असतो, त्याचं ते गोडाऊन हे केलं आहे त्यांनी, तर क्षमस्व परमेश्वर. पण त्या निमित्ताने असे माऊली आपल्याला लाभलेले आहेत. आणि सुमित माऊलींना आपला विनंती आहे की त्यांनी आता आश्रमाच्या आपल्याला जी काय आपली सेवा आहे ती पण त्यांनी ती देणार आहेत. रामकृष्ण.